भगवान जगन्नाथ यांची पाण्याखाली, पाण्यावर तसंच पाण्याच्या मधोमध साकारलेली रांगोळी, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा आणि बालकृष्णाची मोहक रंगवली, याशिवाय प्रतिबिंब रांगोळी, 3D रांगोळी यासह सिलिंगला काढलेली रांगोळी, रेडिओ ॲक्टिव्ह रांगोळी, मूव्हिंग रांगोळी अशा विविध संशोधनात्मक प्रकारांमधून महाप्रभू जगन्नाथजींची कथा आणि लीला कला रसिकांनी रंगवलीच्या माध्यमातून अनुभवल्या. श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनतर्फे जय जगन्नाथ या रंगवली प्रदर्शनाचं आयोजन बालगंधर्व कला दालनात करण्यात आलं. प्रदर्शनाचं उद्घाटन ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी आणि भालोत येथील परमपूज्य शरदचंद्र प्रतापी महाराज यांच्या हस्ते झालं. यावेळी अजित पवार, जगदीश चव्हाण, प्रतीक अथने, श्रीहरी पवळे उपस्थित होते. श्रीहरी पवळे यांना श्रीरंग कलागौरव पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं. अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या 80 विद्यार्थ्यांनी 30 ते 35 तास काम करत साकारलेली रांगोळीतील अनेक संशोधने प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. अक्षय शहापूरकर म्हणाले, प्रदर्शनात एकूण 32 रांगोळ्या आहेत. यामध्ये पुरी येथील जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती, जगन्नाथपुरी येथील मंदिर कसं निर्माण झालं त्यामागच्या अनेक रहस्यकथा, जगन्नाथजी कोण आहेत, ते कसे आले आणि त्यांनी त्यांच्या भक्तांसाठी केलेल्या लीला रंगवलीतून मांडण्यात आलेल्या आहेत.
फाउंडेशनच्या वतीनं बालगंधर्व कलादालन पुणे येथे जय जगन्नाथ या शीर्षकाचं असं भव्य रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे की ज्या प्रदर्शनामध्ये जगन्नाथ भगवानांच्या संपूर्ण चरित्रकथेवरती आधारित सर्व रांगोळ्या आपल्याला पाहायला मिळणार आहेतच। शिवाय या प्रदर्शनामध्ये आपल्याला एक जगन्नाथजींचं श्रीमंदिर जे आहे पुरीमधलं ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। एक अतिशय सुंदर प्रतिकृती आपण बघू शकता, ती तुम्हाला इथे प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे। या प्रदर्शनामध्ये काही संशोधनात्मक रांगोळ्या सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे की जी एका बाजूने बघितलं तर जगन्नाथजी दिसतील, दुसऱ्या बाजूने बघितलं तर श्रीकृष्ण दिसतील। श्रीकृष्णांची डोळ्यांची उघडझाप होणारी रांगोळी सुद्धा आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे। एक रांगोळी जी आहे ल्युमिनस रांगोळी आम्ही म्हणतो ती आहे, पाण्याच्या मधोमध रांगोळी आहे, पाण्यावर आहे, पाण्याखाली आहे, एक प्रतिबिंब रांगोळी आहे की ज्यात रांगोळीचं प्रतिबिंब तुम्हाला पाईपमध्ये पाहायला मिळतं। अशा विविध संशोधनात्मक रांगोळ्या आपल्याला दिनांक 4 फेब्रुवारी रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे। इतर दिवशी हे प्रदर्शन रात्री 8 वाजेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून आपल्याला हे विनामूल्य उपलब्ध राहणार आहे। तेव्हा मी आवाहन करेल की जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या प्रदर्शनात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा। अनेक जणांना कल्पना नाही आहे की जगन्नाथजी नेमके कोण होते, त्यांचं चरित्र कसं निर्माण झालं, श्रीमंदिरची स्थापना कशी केली गेली, तर या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे की जगन्नाथजींच्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणं हे अत्यंत मोठं रहस्य जे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे।